हॅलो स्टुडंट, इनडेफिनाइट इंटिग्रेशन या चॅप्टर मधली एक्सरसाइज 3.2 बी आपली चालू आहे आणि ह्या टाइप मधले एक जो टाइप आहे इंटिग्रेशन ऑफ द टाइप आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म डिनॉमिनेटरला होता त्या टाइपचे एक्झाम्पल आपण मागच्या तासाला बघितलेत. ह्या तासाला आपण इंटिग्रेशन पर्टिक्युलरली 1 जो a प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स या टाइप मधले असतील किंवा इथे टर्म असेल साइन स्क्वेअर एक्स किंवा दोन्ही टर्म्स असतील म्हणजे साइन पण असेल आणि कॉस पण असेल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, अशा जर टाइपचे एक्झाम्पल्स असतील तर ह्या टाइपला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काही स्टेप्स बघितल्या होत्या. त्यातली पहिली स्टेप काय होती? डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय आपण काय केलं होतं? कॉस स्क्वेअर एक्स ने डिवाइड केलं होतं. नंतर जी डिनॉमिनेटरला टर्म आहे त्या डिनॉमिनेटर मध्ये रिप्लेस करायचं. एखाद्या जर ठिकाणी व्हॅल्यू सेक आली असेल तर तिला फंडामेंटल आयडेंटिटी यूज करायची आणि त्याला टॅन स्क्वेअर एक्स 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स नी रिप्लेस करायचं. आणि तिसरी स्टेप आपली होती की सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची. सबस्टिट्यूट काय करायची? आपल्याला टॅनची जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे ती टी म्हणून सबस्टिट्यूट करायची. नंतर एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचा म्हणजे फोर्थ स्टेप काय येते? एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म येतो तुमचा टीच्या फॉर्म मध्ये, टी स्क्वेअर प्लस बी टी प्लस सी इंटू डी टी असं तुम्हाला एक्झाम्पल दिसतं. आणि ह्या एक्झाम्पलला मग मागच्या लेक्चरमध्ये जसे आपण सॉल्व्ह केले एक्झाम्पल त्याच पद्धतीने पुढचं कंटिन्युएशन येईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, ह्या टर्म रूट मध्ये नाहीये त्यामुळे फॉर्म्युले जे यूज होतात तो पहिला सेट जो आपला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा जो पहिला सेट आहे, ह्या स्टेप नंतर हीच व्हॅल्यू अशी खाली कंटिन्यू होणार आहे. याला रूट येत नाही त्यामुळे रूटचे फॉर्म्युले इथे यूज होत नाही याही टाइप मध्ये आणि पुढच्याही टाइप मध्ये. फक्त पहिला जो सेट आहे सिंपल सेट आपला 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा 1/x स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे जे तीन फॉर्म्युले आहेत त्याच फॉर्म्युल्यांचा यूज या पूर्ण एक्झाम्पल साठी केला जातो. यातलं तोच क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1. पुढचं जे सेट आहे तो मात्र थोडासा बदलला आहे आणि त्या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण हे जे आहेत ते आता सॉल्व्ह करायला घेणार आहोत. आणि त्याच पद्धतीने 3 नंबरच्या सेट मधला पण एखादं झालं तर बघूयात. सो पहिला क्वेश्चन आहे इंटिग्रेशन 1 टर्म आहे 4 प्लस 3 कॉस स्क्वेअर एक्स 4 प्लस 3 कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. तर ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपण स्टेप वाईज सिम्प्लिफिकेशन करणार आहोत. सो स्टेप कशी आहे? डिवायडिंग पहिली स्टेप न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. सो डिवाइड करूया न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्स ने. सो 1 कॉस स्क्वेअर इज सेक स्क्वेअर एक्स अपॉन डिनॉमिनेटरची टर्म येईल 4 कॉस म्हणजेच 4 सेक स्क्वेअर एक्स आणि दुसऱ्या टर्म मध्ये 3 कॉस अपॉन कॉस गेट कॅन्सल म्हणजे फक्त 3 इंटू डीएक्स. अशी आपली स्टेप फर्स्ट कम्प्लीट झाली. आता इथे सेकची टर्म आली आहे. मगाशी आपण सेकंड स्टेप काय घेतली होती? जिथे व्हॅल्यू सेक स्क्वेअर एक्स असेल तिथे फंडामेंटल आयडेंटिटी होईल आणि डायरेक्ट आपण आता सेकंड स्टेप वर जाणार आहोत. सेकंड स्टेप नुसार फंडामेंटल आयडेंटिटी यूज करायची 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस 3 इंटू डीएक्स. आता ह्याला सिम्प्लिफाय करत जाईल. 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, दोन्ही टर्म साठी व्हॅल्यू होईल 4 प्लस 4 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 3 इंटू डीएक्स. परत एकदा सिम्प्लिफाय करा, ऍडिशन होईल 7. कॉन्स्टंटला आपण सिम्प्लिफाय करतोय, बाकीच्या टर्म्स आहेत तशा लिहून काढल्या. ही झाली सेकंड स्टेप आपली कम्प्लीट. आता थर्ड स्टेज काय सांगते आपल्याला की सबस्टिट्यूट करा, म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड आपण आता फॉलो करणार आहोत. सबस्टिट्यूट काय करायची? टॅन एक्स ची व्हॅल्यू टी घ्यायची.
हे सबस्टिट्यूशन झालं की डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करावं लागेल. सो डिफरन्शिएट करा ह्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह येईल सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt. आणि हेच आपल्याला पाहिजे होतं. सिम्प्लिफिकेशन मध्ये न्यूमरेटरची पूर्ण व्हॅल्यू आपण dt ने रिप्लेस करणार आहोत आणि इंटिग्रेशन I जो आहे तो नव्याने आपल्याला लिहिता येतो 1/4t² प्लस 7 इंटू dt. टी ची व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट केली आणि डेरिव्हेटिव्हची टर्म सबस्टिट्यूट केली. आता हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आलाय पण मिडल टर्म नाही आली आहे, म्हणून आपल्या स्टेप ज्या आहेत त्याच फॉलो करायच्या. एक जो टी स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे तो 1 मध्ये कन्व्हर्ट करायचा. कॉमन काढला की तो 1 मध्ये कन्व्हर्ट होतो आणि इथे 7/4 इंटू dt. आता कॉन्स्टंट जी टर्म आहे तिला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करा. कॉन्स्टंटला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करा. √7/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dt. आणि आपला जो फॉर्म्युला आहे आता फॉर्म्युला यूज करता येईल. फॉर्म्युला काय येणार? स्क्वेअर रूट 1 एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे टॅन इनव्हर्सचा जो फॉर्म्युला आहे तो यूज होईल. 1/a टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. आता इथे टर्म आहे t/a प्लस सी. आणि ह्याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफिकेशन इथे होत आहे, इथे 2 राहील. 2 ह्याला मल्टिप्लाय करून घ्या. सो इंटिग्रेशनचा फायनल आन्सर येईल आपलं 1/2√7 टॅन इनव्हर्स ऑफ 2t/√7 प्लस सी. आणि हेच आपलं जे आन्सर आहे ते आमचं फायनल आन्सर आपल्याला कन्सिडर करता येऊ शकतं. याच्यानुसार पुढच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, एक स्टेप राहिली ना, टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची राहिली. सो टी आपण काय सबस्टिट्यूट केला होता? टॅन. सो इथे सिम्प्लिफिकेशन अजून एका स्टेपचं येईल. हे विसरायचं नाही, मी विसरले पण तुम्ही नाही विसरायचं. तर टी ची व्हॅल्यू टॅन एक्स प्लस सी. आणि हे जे आहे ते आपलं आता फायनल आन्सर आहे. हे फायनल आन्सर आपल्याला म्हणता येईल. टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट झाल्याशिवाय, कारण आन्सर एक्सच्या फॉर्म मध्ये कंपल्सरी दिसलं पाहिजे. आणि याच पद्धतीचे एक्झाम्पल्स जे आहेत ते इथून पुढचे एक्झाम्पल्स असतील, ज्याच्यामध्ये हा जो स्टेप आहे, पहिली स्टेप ही आपण केली डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. दुसरी स्टेप काय केली आपण? जिथे जिथे सेकची टर्म आहे डिनॉमिनेटरला जिथे सेकची टर्म आहे ती रिप्लेस केली फंडामेंटल आयडेंटिटीने आणि सिम्प्लिफिकेशन झालं. ही स्टेप तिसरी की सबस्टिट्यूशन मेथड जी आहे ती आपण यूज केली आणि नंतरची जी टर्म आहे ती क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म येतो, पण हे एक्झाम्पल सोपं असल्यामुळे ती टर्म जी आहे ती सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली आहे आणि त्या पद्धतीने हे आपण सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे बाय युझिंग फॉर्म्युला. इथे आपण फॉर्म्युला यूज केला आणि जे काही कॅल्क्युलेशन होत आहे ते केलं, पण शेवटचं जे आन्सर आहे ते नेहमी एक्सच्या फॉर्म मध्ये दिसलं पाहिजे. सिमिलर वेनी आता दुसरं एक्झाम्पल बघूयात. मी पहिली स्टेप खोडत नाही कारण ती सारखीच लागणार आहे आपल्याला, ही पण व्हॅल्यू लागते. नेक्स्ट एक्झाम्पल येईल ह्याला थोडे स्टेप्स लागतील. 1/cos2x प्लस 3sin²x ओके. इथे टर्म 2θ असं दिलंय, cos 2x असे फॉर्म आहे, म्हणजे 2θ चा फॉर्म्युला यूज करावा लागेल इन टर्म्स ऑफ साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरच्या फॉर्म मधला जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आणि त्या पद्धतीने सिम्प्लिफिकेशन करायचं. कॉस 2θ चे बरेच फॉर्म्युले आहेत आपले, त्यापैकी कुठला यूज करायचा हे आपल्या हातात आहे. आपण ठरवू शकतो की कुठला यूज करायचा, पण करत असताना काळजी घ्यायची की ही जी व्हॅल्यू आहे ती साइन स्क्वेअर असल्यामुळे इथे तुम्ही 1 - साइन स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा यूज करू शकता, किंवा जो पहिला फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ती जरी टर्म यूज केली तरी चालेल. आपण पहिलाच फॉर्म्युला यूज करूया, म्हणजे तुमची टर्म होईल कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स प्लस 3 sin² x इंटू dx.
सो 2 थिटाचा फॉर्म्युला यूज केला, टर्म सिम्प्लिफाय झाली. साइन स्क्वेअरला साइन स्क्वेअरची जी टर्म आहे ती ऍड करून घ्या. सो ऍडिशन होईल त्याची +2 -1 +3 इज +2 साइन स्क्वेअर x इंटू dx. आणि आता इथे पहिली स्टेप जी आहे ती आपण फॉलो करणार आहोत. डिवायडिंग न्यूमरेटर and denominator by cos square x. So divide करूया न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. cos square x ला 1 cos square म्हणजे टर्म येईल sec square x डिवाइड व्हॅल्यू cos ला cos टर्म कॅन्सल 1 +2. सो व्हॅल्यू काय येईल sin upon cos म्हणजे tan square x इंटू dx. आता या केसमध्ये टर्मच नाही आली सेकची डिनॉमिनेटरला, त्यामुळे जो फंडामेंटल आयडेंटिटीची स्टेप होती सेकंड स्टेप ती आता कॅन्सल होईल आणि डायरेक्ट सबस्टिट्यूशनची व्हॅल्यू जी आहे थर्ड नंबरची स्टेप तीच येईल. म्हणजे पुट tan x इज इक्वल टू t, डेरिव्हेटिव्ह येईल सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt. व्हॅल्यू पुट करायची इंटिग्रेशन आय मध्ये. इंटिग्रेशन आय बिकम 1 + 2t स्क्वेअर इंटू dt. आता फॉलो करायचे आपले जे स्टेप्स आहेत त्या. कोएफिशियंट जो आहे तो बाहेर घ्यायचा 1/2 + t स्क्वेअर इंटू dt. परत परफेक्ट स्क्वेअर मध्ये कॉन्स्टंटला कन्व्हर्ट करायचं. सो टर्म येईल 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर + t स्क्वेअर इंटू dt. परत प्लस साइन आली आहे, जे टॅन इनव्हर्सचा जो फॉर्म्युला आहे तोच आपल्याला यूज करायचा आहे. टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला कसा आहे 1/a टॅन इनव्हर्स ऑफ x/a. फॉर्म्युला म्हणायचा, ही व्हॅल्यू जी आहे ती घेत जायची. सो हा रूट ह्या रूटला एक रूट कॅन्सल होईल, एक रूट इथे शिल्लक राहील आणि मग सिम्प्लिफिकेशनची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 1/√2 टॅन इनव्हर्स ऑफ. रेसिप्रोकल फॉर्म घ्या. सो इथे √2 मल्टिप्लाय होईल 2√t. अपॉन 1 आपण लिहित नाही शक्यतो, त्यामुळे अपॉन हा जो 1 राहिलाय तो न लिहिता ही जी टर्म राहिली आहे त्याच्यामध्ये t ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची. सो 2√√, tan x + c. आणि हेच आपलं फायनल जे आहे ते आन्सर आपल्याला मिळेल. एकदा एक प्रॉब्लेम लक्षात आला ना या केस मधला, की असे किती प्रॉब्लेम दिले तरी सिम्प्लिफाय करता येतात. कारण लॉजिक आपलं तेच आहे की टर्म जर कशीही असली तरी त्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करत न्यायचं. ती स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आली की साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरचा फॉर्म असेल त्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण ज्या स्टेप फॉलो करतो तशा स्टेप फॉलो करायच्या आणि लास्टला जे आन्सर येईल तेच आपलं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. अजून टर्म थोडीशी वेगळी आहे याच्यामध्ये. व्हॅल्यू आहे sin x अपॉन sin 3x. ओके, sin x अपॉन sin 3x इंटू dx. या टर्मचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. साहजिकच आहे, न्यूमरेटरला सिंगल साइन आहे आणि डिनॉमिनेटरला 3 थिटाच्या फॉर्म मध्ये, म्हणून जो आपला sin 3 थिटाचा फॉर्म्युला आहे, 3 थिटाचा फॉर्म्युला काय आहे आपला 3 sin थिटा -4 sin क्यूब थिटा. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करायचा, सिम्प्लिफिकेशन करायचं आणि त्यानुसार व्हॅल्यू लक्षात घ्यायची. फॉर्म्युले पाठ असले ना की हे लगेच लक्षात येतं. फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू आता आपण डिनॉमिनेटरची चेंज करूया. 3 sin x -4 sin क्यूब x इंटू dx. आता डिनॉमिनेटर मधनं आपल्याला कॉमन काढता येतं. डिनॉमिनेटर मधनं कॉमन काढा sin x. sin x जर डिनॉमिनेटर मधनं कॉमन काढलं तर टर्म राहील 3 -4 sin स्क्वेअर x इंटू dx. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधनं sin x एकमेकांना कॅन्सल होईल आणि टर्म आपली होईल 3 -4 sin स्क्वेअर x
इंटू डीएक्स. आणि आता हे जे स्टेप्स आहेत त्या इथून फॉलो करायच्या, म्हणजे हे फक्त सिम्प्लिफिकेशन झालं. आता आपल्या स्टेप फॉलो होतील. स्टेप काय पहिली आपली, डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. सो डिवाइड करूया न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्स ने. रिराईट होईल टर्म न्यूमरेटर 1 कॉस म्हणजेच सेक स्क्वेअर एक्स. डिनॉमिनेटर होईल 3 कॉस म्हणजेच टर्म होईल 3 सेक स्क्वेअर एक्स मायनस 4 साइन अपॉन कॉस टर्म होईल टॅन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. पहिली स्टेप इथे कंप्लीट झाली. आता दुसरी स्टेप, जिथे जिथे सेकची टर्म आहे तिथे फंडामेंटल आयडेंटिटी यूज करायची. सो फंडामेंटल आयडेंटिटी यूज होईल पहिल्या टर्म साठी 3 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स आणि सेकंड टर्म ॲज इट इज. आता परत सिम्प्लिफिकेशन करा. टर्म होईल 3 ने मल्टिप्लाय करा. सो 3 प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 4 टॅन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. आता परत एकदा सिम्प्लिफाय करा. ह्याचं सिम्प्लिफिकेशन टॅन स्क्वेअरची टर्म ऍड होईल प्लस 3 मायनस 4 इज मायनस 1. आता ही झाली दुसरी स्टेप कंप्लीट. आता तिसरी स्टेप आपण काय करतो, सबस्टिट्यूट करतो. सो पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी. डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स डीएक्स इज इक्वल टू dt. इंटिग्रेशन आय मध्ये ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. इंटिग्रेशन बिकम 1 अपॉन टर्म होईल 3 मायनस टी स्क्वेअर इंटू dt. आता आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार कॉन्स्टंटला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं. म्हणजेच व्हॅल्यू काय लिहिता येईल आपल्याला, 3 स्क्वेअर पाहिजे, म्हणजे √3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर इंटू dt. हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. आता फॉर्म्युला यूज होईल. फॉर्म्युला 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस जो एक्स स्क्वेअर आहे त्याचा फॉर्म्युला जो येतो 1 अपॉन 2a लॉग ऑफ ए अगोदर आहे म्हणजेच प्लस साइन न्यूमरेटरला येईल ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी. हा झाला फॉर्म्युला यूज. आता होती तशी टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची. टी ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा. टर्म होईल टॅन एक्स अपॉन √3 मायनस टॅन एक्स. आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. सिम्प्लिफिकेशन या केसला काही नाही. एकदा फॉर्म्युला यूज केला की डायरेक्ट आपण या टर्म साठी डायरेक्ट सबस्टिट्यूशन जे आहे रिसबस्टिट्यूट करून घेतोय व्हॅल्यू आणि ते जे आन्सर आहे तेच आपलं फायनल आन्सर असेल. इथे मात्र थोडंसं आपण सिम्प्लिफाईड फॉर्म घेतला. सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर आपल्या ज्या स्टेप्स आहेत त्या 1 बाय 1 फॉलो करायच्या. म्हणजे डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. जी स्टेप आलेली आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल आयडेंटिटी डिनॉमिनेटर साठी यूज करायची आणि सिम्प्लिफिकेशन करायचं. सिम्प्लिफिकेशन झालं की जी सबस्टिट्यूशन मेथड आहे ती सबस्टिट्यूशन मेथड फॉलो करायची. टर्म रिराईट होऊ शकते आणि ती टर्म जी आहे ती स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून घ्यायची, जेणेकरून फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपला यूज होतो. फॉर्म्युल्यानुसार टर्म लिहित जायची आणि सिम्प्लिफिकेशन घेत जायचं. हे काही एक्झाम्पल असे होते की ज्यामध्ये आपण जो स्क्वेअरचा फॉर्म आहे साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअरचा जो फॉर्म आहे तो जर डिनॉमिनेटरला असेल तर कंपल्सरी या टेक्निकचा यूज करून टर्म आपण सिम्प्लिफाय केली. आता पुढची जी टाईप आहे इंटिग्रेशन ऑफ द टाईप, ज्याच्यामध्ये सिंगल फॉर्म मध्ये साइन पण सिंगल किंवा कॉस पण सिंगल अशा जर फॉर्म मध्ये असतील तर ते एक्झाम्पल कसे सोडवायचे हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. ह्याच क्वेश्चन मध्ये तेही एक्झाम्पल्स आहेत, म्हणून त्या एक्झाम्पल्सला आपण उद्या सिम्प्लिफाय करूया. ह्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा किंवा पहिल्या टाईपची प्रॅक्टिस करा. हे सगळे जे एक्झाम्पल आहे एक जमलं ना सगळे जमत जातात, पण एक जमणं पहिल्यांदा महत्वाचं आहे. आणि आता पुढच्या वेळेस आपण जो थर्ड टाईप आहे इंटिग्रेशनचे मी 3 टाइप्स
सुरुवातीला तुम्हाला सांगितले होते. याच्यानंतर पण टाइप्स आहेत, पण लक्षात घ्यायचं एक सेट मध्ये मी तुम्हाला 3 पूर्ण टाइप सांगितले होते. त्यातले हे जे 2 टाइप्स आहेत ते इथे संपले. उरलेला तो तिसऱ्या नंबरचा टाइप आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.